सावधान, शुरू करेंगे, शुरू कर। की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। नक्कीच आपण अरुणजी पाटील साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत। दोन्ही टीम्सच्या कॅप्टनना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये पिच भोवती यायचे जिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल। दोन्ही कॅप्टन्स फ्रंटला यायचे मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल, कॉइनला फ्लिप केलं जाईल। व्हॉलेंटियर सर्वांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचे मित्रांनो। संध्याकाळी तुम्हाला नक्कीच मेजवानी मिळणार आहे, 100 रुपयाचा कॅश प्राइज सर्वांना आहे। लवकरात लवकर बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा मित्रांनो। नक्कीच आपण पाहू शकतो पिचवरती उपस्थित आहेत सरपंच कोसले सन्माननीय शिवाजी दादा पाळवी साहेब हे देखील आणि त्यासोबत तानेजी दादा भोईर साहेब उद्योजक कोसळे हे देखील उपस्थित आहेत। आपण पाहू शकतो नाणेफेकीचा कौल मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, कॉइन फ्लिप केला गेला आहे आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच गिरसे टीमने। आणि प्रथमतः आपला डिसिजन कळवायचे टीम गिरसे गोलंदाजी। नक्कीच जयरामजी भेरे साहेब वालकस यांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। नक्कीच गिरसे संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय। येस तर लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे। सामने 3 षटकांचे असतील याची देखील नोंद करून घ्यायची आहे। वेळेअभावी मला असं वाटतंय की 4 षटक हे नक्कीच अंधारामध्ये आपल्याला खेळवायला लागेल। सो 3 षटकांचे सामने हे नक्कीच अनिलजी सांगळे सर वालकस यांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल।
नक्कीच दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित यायचे. टीम गेरचे कॅप्टन तसेच टीम वालकस बी कॅप्टन लवकरात लवकर समालोचन कक्षासमोर यायचे विनंती असेल. टीम गेरचे कॅप्टन तसेच टीम वालकस बी चे कॅप्टन. गेरसे टीम कॅप्टन, गेरसे टीम कॅप्टन, गेरसे टीम कॅप्टन. अरे घेरच्या टीमचा कॅप्टन तुम्ही निर्णय घ्या, कारण थोडासा अंदाज नाही नाही 4 बोललो होतो, परंतु आता यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बॅटिंग करा, नंतर अंधार झाला तर परत बॉल दिसणार नाही. नाही नाही ठीक आहे, टॉस उडवल्यानंतर पण काय फरक पडतो तुम्हाला. नक्कीच सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचे ते म्हणजे व्यासपीठावरती आणि मॅच एन्जॉय करायची आहे. बिग मॅच, बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज सामना जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मेगा फायनलचा सामना गेरसे विपक्ष वालकसबी. नक्कीच आत्मारामजी भोईर साहेब कोसले यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बॉल चॉईस नसेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. टीम गेरसे विपक्ष टीम वालकसबी मध्ये चालू असलेली विद्यमान लढत मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलचा सामना. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. अव्वल दर्जाची बॅटिंग आणि अव्वल दर्जाची बॉलिंग या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेट कशा प्रकारे खेळला जातो, चॉईस बॉल नसेल याची देखील नोंद करायची आहे. टीम गेरसे चॉईस बॉल नसेल, आतापर्यंत स्पर्धेचा नियमच आहे. हॅलो हॅलो. नरेजी कदोरे साहेबांच्या माध्यमातून आपण शिवाजी पालवे साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. सरपंच कोसले गावचे आहेत ते, त्यांचे देखील आपण शुभ सन्मान करतोय. नरेजी कदोरे साहेबांना विनंती असेल आपण यथोचित सन्मान करायचा आहे. साहेबांचा शुभ सन्मान करायचे. तानाजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान करायचे. उद्योजक कोसले साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. हॅलो 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 चेक. नक्कीच अनिल सर सांगळे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करायचे. वालकस गजाननजी कडव साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण अनिल सरांचा शुभ सन्मान करायचंय. मॅच सुरू करायची आहे आणि 3 षटका हाताळण्यासाठी फक्त आणि फक्त 15 मिनिटांचा टायमिंग दिला जाईल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. पहिला चेंडू पाहू शकतो, अप्रतिम दर्जाचा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती फलंदाजच्या बॅट मधून येणारा हा होता पहिला ब्लास्ट. छत्रपतींचा छावा, 4 धावा, चौका. वीर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करायचे. गजाननजी कडव साहेबांचे शुभ असते मान्यवरांचा शुभ सन्मान होणार आहे. मायेची आणि सन्मानाची उबदार शाल, नक्कीच सुगंधित पुष्पगुच्छ. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केला आहे. गुडगा टेको तमाशा देखो, इथून मात्र फेकून दिलाय चेंडूला सीमारेषा पलीकडे.
डीजे मास्टर उमेशजी कतोरे साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय कमळाकरजी कतोरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. नक्कीच रघुनाथजी कतोरे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. जगनजी कडव साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच रघुनाथजी कतोरे साहेबांना सन्मानित करायचंय. थँक्यू व्हेरी मच. दशरथजी कथोरे साहेबांच्या वतीने एक सुवर्ण संधी असेल ती म्हणजे फलंदाजांसाठी सलगच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सामना त्वरित सुरू करायचे, स्पीडअप करायचे कारण वेळेचे आपण पाबंद आहोत. सूर्य लवकरात लवकर अस्ताला जाणार आहे. अंधारामध्ये आपल्याला नक्कीच ही मॅच खेळवायची नाहीये. गोलंदाज ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केले आपण पाहू शकतो. निर्धाव चेंडूची समाप्ती. थ्रो जो मात्र पाहायला आणि बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू. नक्कीच गजाननजी कडव साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते खडोली गावचे उद्योजक वैभवजी दलाल साहेबांचा शुभ सन्मान करणार आहेत. साहेबांना विनंती करतो आपण नक्कीच आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. पंडितजी लोणे साहेब देखील उपस्थित आहेत. वालकस गावचे नागरिक. नक्कीच मुकेशजी कसवले साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. उमेशजी कतोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करतोय. दादांच्या हस्ते आपण दादांचा सत्कार करतोय. गजाननजी कडव साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अनिल दादा सांगळे सरांना आपण सन्मानित करायचं आहे. सरांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. माईची सन्मानाची उबदार आणि दमदार शाल जी मात्र त्यांना परिधान करणार आहोत आपण. यथोचित सन्मान, पाहुण्यांचा आदर सत्कार, महाराष्ट्राची परंपरा आणि ती परंपरा आपण नक्कीच जपत आहोत. नक्कीच उमेशजी कतोरे साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते रवींद्र पितांबरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. विनंती असेल रवी पितांबरे सरांना. अनेक मान्यवरांची मांदी आळी जी मात्र या स्पर्धेसाठी आपल्याला लाभली. एकवीस धावा फलकावरती आहेत. 21 रन्स ऑन द बोर्ड. मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वालकस विपक्ष गेरसे मध्ये चालू असलेली विद्यमान लढत मैदानाच्या आतमध्ये.
बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे इथे मात्र चेंडूला हँडल केलाय. बघता बघता चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4, रन मिलेंगे 4, तभी तो होगा बेड़ा पार. चेंडू सीमारेषा बॅटिंग जी मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळते. चौकार एकवटला जातोय आणि धावसंख्या धावफलकावरती होते ती 25 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. 25 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम कॉन्टेस्ट जो मात्र रंगत आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. तेच हौसले मैदानाच्या आतमध्ये घेऊन दोन्ही संघ खेळत आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. अप्रतिम चेंडूला हँडल केला, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. चेंडू कनेक्ट झाला आणि अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण जो मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बघता बघता सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड. नक्कीच भेरेगावचे उद्योजक सुभाषजी खतोरे साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा बॅटीची कडा आणि फलंदाज बाद. गोल्डन विकेट कॅरी केला आहे तो म्हणजे गोलंदाज सुदर्शननी. वाघाची शिकार. थँक्यू व्हेरी मच. डीजे मास्टरना विनंती असेल ज्यावेळेस मी डीजे बोलेल त्यावेळेस आपणच वाजवायचे. आम्हाला पण बोलून द्या जरासा. नक्कीच उमेशजी शेलार साहेबांचा देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. प्रोप्रायटर ऑफ सायबर कॅफे वालकस. मनोजी गाडेकर सर बेहेरे यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुदर्शन, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र आपण पाहू शकतो फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल, यष्ट्या उद्ध्वस्त, यू मिस आय डेफिनेटली. संघाला लागलेला झटका क्रमांक 2 आपण पाहू शकतो. 26 या आकड्यावरती फलंदाजाची खेळी संपुष्टात. सेकंड विकेट. सुदर्शन आपणच लवकर सामना संपवायचा आहे, कारण जर पाहायला गेलं असेल दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यालाच फलंदाजी करायची आहे. धावसंख्या फलकावरती जर पाहायला गेली 2 गडी बाद 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये झाली पाहू शकतो. वासुदेव नंतर नरेशची खेळी संपुष्टात. जम्याची बाजू जी म्हणजे गिरसे संघासाठी अशी की संदीप अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यांच्या माध्यमातून 3 बहरदार चौकार आणि 1 षटकार रेकॉर्डला गेला. धावसंख्या फलकावरती असेल ती 26. स्ट्रायकर एंडवरती असतील बॅट्समन संदीप, नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील बॅट्समन ऋतिक आणि गोलंदाजी मार्कवरती हानामारीचा षटक घेऊन गोलंदाज येतील आपल्याला पाहायला मिळतील नवीनच्या माध्यमातून पहिला चेंडू. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केला. आपण पाहू शकतो धावबादची संधी. गोल्डन विकेट कॅरी करू शकले असते पण मैदानाच्या आतमध्ये तो कॅरी करता आला नाही, कारण फेकी चांगली, कलेक्शन खराब आणि धावा मिळतील ती म्हणजे 1-1च्या धावा संख्येने पुढे सरकेल, जे मात्र पाहायला मिळेल 27 रन्स ऑन द बोर्ड. 27 धावा या धाव फलकावरती आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना गिरसी संघ. मेगा फायनलचा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ दादा दिग्गज संघ आहेत. कुठला संघ चॅम्पियन बनेल? एकदा चेंडू हवेत आहे, डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही आणि आपण पाहू शकतो संघाला लागलेला झटका क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. 3rd विकेट डाऊन. बॅट्समन बॅक टू द डगआउट. विनंती असेल ती म्हणजे पुढच्या फलंदाजाला आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचे, सहकार्य करायचे दादांनो.
व्हेरी मच. नक्कीच अप्रतिम संगीत जो मात्र विनोदजी पाटील जे की एक महान समालोचक आहेत त्यांच्या माध्यमातून सकाळीच त्यांच्याबरोबर बोलणं झालं आमचं. या गाण्याचे गायक आणि या गाण्याचे जर पाहायला गेले तर लेखक. चला स्पीडअप करायचे. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो चेंडू हवेत आहे. इथे मात्र फलंदाज बाद. मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली आहे. दशरथजी कतोरे साहेबांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी जर गजाननजी कडव साहेबांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी. दशरथजी कतोरे साहेबांच्या वतीने देखील विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपये आहे. पैशांचा पाऊस पडत आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर मंचावरती असतील भाऊस आणि पैशाचा पडतोय पाऊस. बॅकफुटला जाऊन आपण पाहू शकतो दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू वाईट बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. अंधाराचा सावट पडत आहे या मैदानावरती त्यामुळे विनंती असेल स्पीडअप करायचे. लवकरात लवकर संपवायची आहे मॅच. जर माझ्या भाषेत बोलायचं गेलं तर झटपट मोकळा सर्दी खोकला अशा प्रकारची कामगिरी लवकरात लवकर करा मित्रांनो, कारण सूर्य अस्ताला जातोय. इथे मात्र फटका अगदी मोजून मापून तोलून मारलेला फटका. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. व्हेरी मच. चेंडू झालेले आहे ते म्हणजे 4. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती जर पाहायला गेली तर असेल 34. अजूनही 2 चेंडूचा खेळ या इनिंग्स मधला शिल्लक. विनंती असेल स्पीडअप करायचे कारण नक्की जर पाहायला गेलं तर 3 षटकांमध्ये अंधाराचा सावट 100% पडणार आहे. पंच कृष्णा केने सरांना विनंती असेल आपणच स्पीडअप करून घ्यायचे. वेळ घालवायचं नाही विनंती असेल. पंच आपणच ताकीद द्यायची. गोलंदाज सज्ज. अप्रतिम फटका बॅक टू बॅक. सलगचा हा दुसरा फटका. फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो तोफेचा गोळा. दणदणीत षटकार. साहेबांच्या वतीने 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आमच्या दादांना लाडानी म्हणतात भाऊस आणि दादा पाडतायत पैशाचा पाऊस. नक्कीच आपण पाहायला गेलं तर राहुलची बॅटिंग अतिशय अप्रतिम दर्जाची. पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न आपण पाहू शकतो. एकदा वेकवटली गेली राहुलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची खेळी जी मात्र पाहायला मिळाली. बघता बघता आपण पाहू शकतो तर 3 षटकं समाप्त झालीत. प्रथम बॅटिंग करत असताना गिरसे संघाचा स्कोर असेल तो म्हणजेच 41. विजयासाठी 42 धावांचं आव्हान असेल. हरण नसेल ओके म्हणजे 40 धावा 41 धावांचं टार्गेट असेल. चला स्पीडअप करायचे विनंती असेल टीम. करावे लागतील जर चॅम्पियन हा किताब त्यांच्या मस्तकावरती दस्तक करायचा असेल तर.
टीमला विनंती असेल वालकस बी आपले सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. तसेच गेरसे संघाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर आपली जी फील्ड सेटअप आहे ती लावून घ्यायचे, कारण ज्यावेळेस फलंदाज येतील त्यावेळेस तुम्ही तुमची फील्ड सेटअप लावाल तर तसं चालणार नाही. वेळेचं सावट आहे, वेळेचं बंधन आहे, सूर्य अस्ताला जातोय. स्पीडअप करायचे, सामना लवकर सुरू करायचे. वालकस बी संघ चला लवकरात लवकर. 18 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान असेल पाहता पाहता वालकस बी संघासमोर. एस अरविंद स्पोर्ट्स वालकस बी विपक्ष पाहायला गेलं तर गेरसे मध्ये चालू असलेली विद्यमान लढत, चॅम्पियनशिप साठी चालू असलेला अट्टाहास, याच्यासाठी केला होता अट्टाहास की शेवटचा दिवस गोड व्हावा. याची देही याची डोळा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा जो मात्र आपण अनुभवत आहोत. स्पीडअप करायचे मित्रांनो. सुदर्शन आणि त्याच्या सोबतीला असतील म्हणजे बॅट्समन नवीन चेंडू खेळतील आणि त्यांच्यासोबत असतील बॅट्समन सुदर्शन. अशी सलामीची जोडी. सुदर्शन चला स्पीडअप करायचे. दोन्ही संघांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. कुठलाही संघ जिंतो कुठलाही संघ हारो, हा विजय होणार आहे तो म्हणजे एपी सोशल फाउंडेशन चषकाचा आणि हा विजय होणार आहे तो क्रिकेटचा. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. व्हॉट अ मॅच. अप्रतिम कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून. 40 झाले 41 ला नक्कीच मनोजी गाडेकर बेरे सरांना तसेच शुभजी कडव साहेब वालकस, विश्वासजी लोणे साहेब वालकस यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. पहिला चेंडू आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारे चेंडू टाकला होता आणि इथे मात्र चोरटी धाव कंप्लीट केली आहे 22च्या स्वरूपात. ही धाव ऍड झाली. एक धाव महत्वाची आहे. त्याप्रमाणे म्हणतात ना की इलेक्शन मध्ये एका मताला किंमत आहे, परीक्षेमध्ये एका गुणाला किंमत आहे, या फायनलच्या मॅच मध्ये एका धावेला किंमत आहे. मित्रांनो धावा बनवणं जितकं अवघड असतो त्यापेक्षा अवघड असणं धावा वाचवणं, आणि त्या धावा वाचवल्या तर नंतर आम्ही नक्कीच ज्यावेळेस समालोचन करतो एक धावेने 50,000 1 लाख 1.5 2 लाखाच्या मॅचेस हारताना आम्ही पाहिल्यात. सो मित्रांनो धावा वाचवणं गरजेचं आहे. संध्याकाळचं सत्र आहे आपण पाहू शकतो. 18 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान असेल तो म्हणजे एस अरविंद स्पोर्ट्स वालकस बी या संघाला. महेशजी शेलार साहेबांचं देखील शुभागमन झालंय, वालकसचे युवा उद्योजक. रिवर्सचा अटेम्प्ट होता, बॅटीची कडा आपण पाहू शकतो आणि फलंदाज बाद. संघाला लागलेला झटका क्रमांक पहिला आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. नक्की सुदर्शनला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाहीये ना. सुदर्शन आर यू ओके? येस. लवकरात लवकर स्पीडअप करायचे विनंती असेल वालकस बी संघाला. जिंदगी जीना आसान नहीं होता, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के गाव पत्थर भी कभी भगवान नहीं होता. तेच हातोड्याचे गाव सोसावे लागेल जर चॅम्पियनशिपचा ताज डोक्यावरती घालायचा असेल तर वालकस बी संघाला. कारण दयनीय अवस्थेमध्ये जो मात्र संघ आहे, म्हणतात ना की हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आता आपण पाहू शकतो जयदीपला इन ॲट नंबर 3. जयदीप आणि नवीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या दोघांना चांगल्या प्रकारची कामगिरी करावं लागेल. काय झालं याला अर्थ नाही, पण पुढे काय होणार आहे याला नक्कीच अर्थ असेल. स्टेप आउट घेऊन खेळायचा प्रयत्न होता, हलक्या हाताने केला फक्त आणि फक्त सिंगल धाव एकवटली गेली. म्हणतात ना की पुश करो और खुश रहो, तशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या 1 ने पुढे. अमोलजी कतोरे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजे फलंदाजांसाठी 3 चेंडू 3 षटकार 1000 रुपयाचे कॅश प्राइज. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. मॅचची गोल्डन विकेट इथे मात्र प्राप्त झाली आहे. संघाला लागलेला झटका क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. नवीनची खेळी संपुष्टात. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन बॅक टू द डग आउट. नक्की सोपान आपण लवकरात लवकर स्पीडअप करायचे विनंती असेल. जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके ही सितारे चमकते हैं दोस्तों,
जो कभी मजबुरी का रोना रोया नाही करते. 2 विकेटचं पतन झालंय, पण नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करू शकतात, कारण 41 धावांचं फक्त आणि फक्त लक्ष आहे. रन्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. गेरसे संघाच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी चा मुजायरा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित 2 गडी बाद 2. नवीन आणि सुदर्शन हे मोठे मासे गळायला लागले आहेत. बिग फिश डाऊन. 2 आलेले सलामीला फलंदाज परतताना आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 नवके फलंदाज जयदीप आणि सोपान आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय. चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून होईल चुकी आणि चुकीला माफी मिळणार नाही. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागेल. तर आपण पाहू शकतो अशा प्रकारे 4 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती होते. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. टीम गेरसे विनंती असेल, कळकळीची विनंती, हंबल रिक्वेस्ट फॉर यू. नक्कीच जर पाहायला गेलं तर 4 धावा धाव फलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही विजयासाठी भरपूर धावांची आवश्यकता आहे. जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 37 धावांचा लक्ष्य असेल तर 18.50च्या सरासरीने इथे मात्र धावा बनवावे नाही तर कुटावे लागतील. गोलंदाजाची धुलाई, पिटाई, कुटाई, चंपी, मरमत ही नक्कीच करावी लागेल. ती चंपी होईल की स्वतःवरतीच पलटवार होईल हा येणारा वेळ सांगेल. 12 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष आहे, तो म्हणजे एस अरविंद स्पोर्ट्स वालकसबी संघासमोर. फुलटॉस चेंडू, मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. फलंदाज बाद होत आहेत. ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये जबरदस्तीचं लग्न जास्त टिकत नाही, त्याप्रमाणे इथे मात्र जबरदस्तीची धाव जी मात्र टिकली नाहीये. पहिला विकेटचं आपण पाहू शकतो. पहिली धाव घेतल्यानंतर विकेटचं पतन होतंय. धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजे 5. 3 गडी बाद. आणि नक्कीच लवकरात लवकर यायचंय. न्यू बॅट्समॅन आपण पाहू शकतो राकेश यांना, नागेश आणि त्यांच्या सोबत असतील ते बॅट्समन सोपान. स्ट्रायकर एंड वरती, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नरेंद्र. ब्लॉकहोलचा वेध घेतलेला चेंडू, अव्वल दर्जाचं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतोय, ते म्हणजे संदीपच्या माध्यमातून. यष्ट्यांच्या मागे मास्टर माइंड आपण पाहू शकतो संदीप यांना. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. नक्कीच ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. मैदानाच्या आतमध्ये संदीप यांना आपण नेहमीच पाहतो, ते म्हणजेच गेरसे संघासाठी अप्रतिम कामगिरी करत असताना इथे मात्र आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात. व्हेरी गुड पीस ऑफ बॉलिंग अँड विकेट किपिंग. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक, चेंडू पडतोय नोमॅन्स लँड मध्ये. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. थ्रो खराब आणि तितकंच कलेक्शन देखील खराब, पण हरकत नाही. चांगल्या प्रकारची कामगिरी जी मात्र नक्कीच गेरसे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टोटली डॉमिनेशन जो मात्र त्यांनी प्रूव्ह केला आहे या विभागामध्ये, आणि म्हणूनच आपण पाहू शकतो या 2 टीम्सना इन ऍक्शन फायनलच्या सामन्यामध्ये. फायनलचा सामना आहे, काही होऊ शकतो, पण नक्कीच पलटवार करावा लागेल, तो म्हणजे वालकसबी संघाला. वालकसबी विपक्ष आपण पाहू शकतो गेरसेमध्ये चालू असलेली चुरशीची लढत चॅम्पियन संघासाठी. फटका चांगला आहे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवला होता डीप मिड विकेट रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील, पण फक्त आणि फक्त 1 धाव. 1 से बडकर कुछ नाही. धावसंख्या धाव फलकावरती 1 ने पुढे सरकेल पोहोचेल ती म्हणजे 8. म्हणतात ना की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. तेच हौसले घेऊन आज गेरसे संघ आला होता आणि गेरसेच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी जी मात्र संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दिग्गज संघांना हरवला, आजचा संपूर्ण दिवस गाजवला आणि तो संघ इन ऍक्शन आपण फायनलच्या मॅच मध्ये पाहतोय. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन. इथे मात्र आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारची गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर स्लो झाला. नक्कल चेंडू टाकण्यासाठी अक्कलची गरज असते आणि ती अक्कल नरेंद्र यांच्याकडे आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज नरेंद्र. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल. 8 धावा धाव फलकावरती हातबल झाला आहे, तो म्हणजे एस अरविंद स्पोर्ट्स वालकसबी हा संघ. स्लोवर चेंडू होता, फलंदाज बाद. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये लागलेला झटका आपण पाहू शकतो. नक्कीच विनंती असेल ती म्हणजे नेक्स्ट बॅट्समनला लवकरात लवकर पाठवायचं आहे. खांदे नक्कीच झुकलेले आहेत, ते म्हणजे पाहू शकतो वालकसबी संघाचे. पण नक्कीच एक गोष्ट नक्कीच वालकसबी संघाला सांगेल की कामयाबी के भी कुछ असूल होते हैं, बुजदिल के तो नखरे फिजूल होते हैं. तुम्ही नखरे दाखवू शकत नाही, तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष इतका तीव्र पाहिजे की त्यासमोर नशिबाला काय तर गेरसे संघाला झुकावं लागेल. मित्रांनो,
असफलता ही ऍक्सेप्ट केली पाहिजे, कारण म्हणतात ना की सफलताची पहिली पायरी ही असफलताच असते. आणि माझ्या माध्यमातून एकच सांगणं आहे ते म्हणजे सर्व संघांना की सक्सेसफुल झाल्यानंतर पुढे प्लॅन असतात, असफल झाल्यानंतर पुढे प्लॅन नसतात. पण असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, देखो परको और फिर सुधार करो. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मित्रांनो, तुम्ही जिंकणं हारणं हा नशिबाचा भाग आहे, तुमच्या खेळाचा भाग आहे, पण तुम्ही प्रयत्न पूर्ण करतायत हा नक्कीच तुमचा भाग आहे. ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या बाहेर निघाल त्यावेळेस स्वतःच्या मनाला विचारा की मी प्रयत्न 100% केलेत का, आणि मनामधून ज्यावेळेस उत्तर येईल येस यू आर विन माय ब्रेड. स्लोअर चेंडू गतीमध्ये परिवर्तन, चांगल्या प्रकारे चेंडूला पिक केलाय, चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल आणि फलंदाज होत आहे फेल. मोठा मासा गळायला लागलाय, बिग फिश डाऊन. फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच नवीन फलंदाजाला विनंती असेल लवकरात लवकर जायचे. तसेच पंचांना देखील विनंती असेल की अंपायर आपण यष्ट्यांची रक्षा करायची आहे. तिन्ही यष्ट्या 6 यष्ट्या आहेत, त्या यष्ट्या आपल्याकडे ठेवायचे. तसेच मॅच झाल्यानंतर हँडशेक करायचे, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायचे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनप्रेडिक्टेबिलिटी, तशीच क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन्स. मित्रांनो, डान्सिंग डाऊन द ट्रॅक पूर्ण प्रकारे मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून. नक्कीच डॉमिनेशन जो मात्र गिरसे संघाच्या माध्यमातून आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाला. अप्रतिम कामगिरी गिरसे संघ करत आहे आणि नक्कीच स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन. नक्कीच वाईड चेंडू जो मात्र टाकण्यात आलाय. धावसंख्या 1 पुढे सरकेल. फक्त आणि फक्त औपचारिकता जी मात्र बाकी आहे. पाहायला गेलं तर या षटकामधील 2 चेंडू झाले आहेत, 4 चेंडू शिल्लक आहेत. व्हाईट बॉल. नक्कीच अशा प्रकारचे जर 25-26 व्हाईट बॉल आले तर नक्कीच वालकस बी संघ हा सामना जिंकेल. आणि मॅन ऑफ द मॅच गोलंदाज बबलू याला मिळेल. अप्रतिम फटका, मॅचला कल्लाटणी देणारा हा येतोय. उत्तुंग षटकार. चला न्यू बॉल द्यायचे लवकरात लवकर. संघर्ष 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 जो मात्र करत असताना वालकस बी संघ आपल्याला दिसला, पण हरकत नाही मित्रांनो. चला मित्रांनो, स्पीडअप करायचंय. फक्त आणि फक्त औपचारिकता जी मात्र बाकी आहे. या चेंडूवरती षटकार आला. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपण पाहू शकतो. 4 चेंडू झालेले आहेत. भावा अति घाई संकटात नाही, जरा हळू. अजून 2 चेंडू बाकी आहेत. पॅनल्टी बसेल का ते बघा. अप्रतिम फटका इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. अजूनही जर पाहायला गेलं तर मॅच विन झाली आहे तो म्हणजे गिरसे संघाने. गिरसे संघ आपण नक्कीच स्टंप आणून द्यायचे. विजयी चॅम्पियन गिरसे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि रनर अप वालकस बी संघाचं खूप खूप कौतुक. आपण प्रेझेंटेशन पार्टीकडे वळूया जिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन केलं जाईल.